नमस्कार, माझे नाव सौ श्रावणी सुहास गुरव, मुक्काम पोस्ट सोलगाव, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव विद्यादेवी स्वयंसहायता महिला समूह. त्याच्यामध्ये मी उपजीविके व लिपिका सदस्य आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव समृद्धी, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे. माझ्या प्रभाग संघाचं नाव स्थितीस, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे. माझ्याकडे एकूण 16 गट आहेत. त्याच्यामध्ये माझा विद्यादेवी समूह गरम मसाल्याचं 13 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये गरम मसाल्याचा व्यवसाय करतात. बीच में आ जाइए, यहाँ पे आ जाओ, यहाँ पे हाँ हाँ वहाँ पे बस चार्ट दिखना है. हाँ अब उनको दे दीजिए, आप बीच में आ जाइए. हाँ बोल दीजिए. नमस्कार, माझं नाव सौ अर्चना अनंत वाडेशी, मुक्काम पोस्ट गोवळ, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव ओम साई, त्याची मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव संघर्ष, त्याची मी अध्यक्ष आहे. माझ्या प्रभाग संघाचं नाव क्षितिज, त्यात मी सदस्य आहे. आमच्या ओम साई समूहामध्ये 11 महिला आहेत. आम्ही वेगवेगळे प्रकारचे लाडू बनवतो आणि अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय करतो. नमस्कार, माझं नाव सौ रोहिणी रघुनाथ तेरवणकर, मुक्काम पोस्ट सोलगाव, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या स्वयंसहायता समूहाचं नाव आहे महापुरुष स्वयंसहायता समूह. त्याच्यामध्ये मी पीकेचं व उपाध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव समृद्धी महिला ग्रामसंघ, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे. माझ्या प्रभागाचं नाव स्थिती, त्याच्यामध्ये मी सदस्य आहे. आणि आमच्या समूहामध्ये आम्ही 11 सदस्य आहोत. नमस्कार, माझे नाव प्रगती प्रभाकर पेडणेकर, मुक्काम पोस्ट देवाचे ओटली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे आशीर्वाद स्वयंसहायता समूह, यामध्ये मी सदस्य आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे भरारी, त्यामध्ये मी सदस्य आहे. माझ्या प्रभाग संघाचे नाव आहे क्षितिज, त्यामध्ये मी सदस्य आहे. माझ्या समूहात 10 मेंबर आहे. त्यामध्ये आम्ही वैयक्तिक असे उपजीविका करतो. नमस्कार, माझे नाव ज्योती तिप्पकाडी, मुक्काम पोस्ट गोवळ, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव महापुरुष समूह, याची मी सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचा नाव संघर्ष, याची मी सदस्य आहे. माझ्या प्रभाग संघाचं नाव क्षितिज, याची मी सदस्य आहे. माझ्या समूहामध्ये 16 महिला आहेत. त्या हळद आणि पोळी पिठाचा व्यवसाय करतात. नमस्कार, माझं नाव सौ वैजयंती जयवंत लिंगायत, मुक्काम पोस्ट नाटे, भराडीवाडी. माझ्या समूहाचं नाव आहे नाटेश्वर समूह, त्यात मी सचिव आहे. आणि आमच्या समूहामध्ये 12 सदस्य आहेत. आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे सार्थक ग्रामसंघ, त्याच्यामध्ये 9 समूह आहेत. आणि प्रभाग संघाचं नाव आहे स्थितीज प्रभाग संघ, त्यात मी सदस्य आहे. आमचा नाटेश्वर समूह हा काजू प्रोसिजर म्हणजे बिया फोडणं म्हणजे त्याचं हे करतो, म्हणजे उद्योग करतो. नमस्कार, माझं नाव रसिका राजाराम शिवगण, मुक्काम पोस्ट धाऊरली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे विठू माऊली. विठू माऊलीमध्ये मी अध्यक्ष आहे. माझ्या गावामध्ये एकूण 27 गट आहेत. त्या 27 गटामधील आमचा हा विठू माऊली समूह हा कालवे प्रकल्प करतो. त्यातून आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चाललेला आहे. सर्वांना नमस्कार, माझे नाव पूजा सुधीर पाटील, मुक्काम पोस्ट कशेळी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव भगवती स्वयंसहायता महिला समूह, या समूहाची मी अध्यक्ष आहे. तसेच क्रांतिज्योती ग्रामसंघाची लिपिका आहे. क्षितिज महिला प्रभाग संघाची सदस्य आहे. माझ्या समूहाचं नाव भगवती आणि त्यामध्ये एकूण 12 सदस्य आहेत. त्याच्यापैकी 5 सदस्य हे आंबा व्यवसाय करतात.
6 सदस्य हे शेतीवर आधारित व्यवसाय जे आहेत ते करतात आणि त्याच्यामध्ये एक जी सदस्य आहे तिने ग्रामसंघातून समुदाय गुंतवणूक निधी घेऊन आपला दुकानाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. थँक्यू. सुरुवात करतोय. लोकस ॲप्लिकेशनमध्ये सदस्यांची प्रोफाईल भरत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला 8 आयकॉन आहेत आणि त्या 8 आयकॉन पूर्ण भरल्यानंतर ती सदस्याची जी प्रोफाईल आहे ती पूर्ण होते. त्याच्यामधला पहिला जो आयकॉन आहे हा आहे बेसिक डिटेल, त्याच्यानंतर मोबाईल, लोकेशन, त्यानंतर चौथा आहे आधार कार्ड, केडर, विमा आणि त्या मेंबरचा त्या सदस्याचा ID. त्याच्यामधला पहिला आहे बेसिक डिटेल. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. हे जे चिन्ह आहे हे बेसिक डिटेलचं आहे. त्याच्यामध्ये त्या सदस्याची पूर्ण माहिती येते. त्याच्यामध्ये सदस्याचं नाव, त्याच्यानंतर लिंग, पुरुष आहे की स्त्री, आपण सर्व महिला असल्यामुळे आपण तिथे स्त्री येईल. त्याच्यानंतर तिची जन्मतारीख, वय, त्या सदस्य समूहात सामील झालेली तारीख म्हणजे तो सदस्य त्या समूहामध्ये कधी आलेला आहे ती जॉईनिंग डेट, त्याच्यानंतर त्या सदस्याचं नातं काय आहे, सदस्य कुटुंब प्रमुख आहे का, तो स्वतः असेल तर स्वतः येईल, नाहीतर तिच्या कुटुंबातील जी मोठी व्यक्ती असेल ती. त्याच्यानंतर दिव्यांगता आहे का, ती सदस्य जी आहे ती स्वतः दिव्यांग आहे असेल तर येस, नसेल तर नो ॲबिलिटी म्हणून येईल. तिच्या गटातील तिच्या घरातील कोणती दुसरी जर सदस्य अपंग असेल तर तोही ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर समूहातील तिचं पद नाम काय आहे, जात, धर्म, शिक्षण, विमा ही त्याच्यामध्ये प्राथमिक माहिती आहे. त्याच्यानंतर तिची उपजीविका काय आहे, त्या सदस्याचा फोटो, सहमती पत्राचा फोटो आणि ते शेवटी सेव्ह करायचं आहे. ही बेसिक जी डिटेल आहे ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आयकॉन आहे मोबाईल, त्याच्याबद्दल माहिती. सदस्य प्रोफाईलमध्ये दुसरा आयटम आहे मोबाईल नंबर, म्हणजे मोबाईल. त्यामध्ये महिलेचा मोबाईल नंबर भरायचा आहे. मोबाईल नंबर भरायचा आहे. तो नंबर कोणाचा आहे, म्हणजे आपला स्वतःचा आहे की कोणाचा, माता पिता म्हणजे बहीण भाऊ यांचा असेल तर तसं तो ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे लोकेशन. सदस्य म्हटलं की त्याचा पत्ता हा आलाच. त्या सदस्याचा पत्त्यामध्ये त्याचं गाव कुठलं आहे, गावानंतर त्याचं ग्रामपंचायत त्यांची कुठली आहे, ग्रामपंचायतीचा त्या गावाचा पिनकोड क्रमांक काय आहे हे करून हे करतात. चौथा ऑप्शन आहे बँकेचे नाव, शाखा, खात्याचा प्रकार, कोड, खाते क्रमांक, पहिल्या पानाचा फोटो आणि ओपनिंग डेट. नंतर हे झाल्याच्या नंतर सेव्ह करा. नमस्कार. पाचवा ऑप्शन आहे आधार कार्ड. त्यामध्ये KYC प्रकार आहेत. KYC म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांचा KYC हे आहे. KYCचा कोड नंबर द्यावा लागतो. तो द्यायचा. समोरचा KYC म्हणजे आधार कार्डचा पुढचा समोरचा फोटो आणि मागचा फोटो सेव्ह हे करायचं, काढायचं आणि सेव्ह करायचं आणि नंतर सेव्ह करायचं. आधार कार्ड का, आधार कार्ड हाँ, त्याचा पुढचा समोरचा फोटो आणि मागचा आधार कार्ड का आगे का फोटो और पीछे का फोटो और आधार कार्ड का नंबर. आधार कार्डचा नंबर पॅन कार्ड, आधार कार्ड, KYC कोड, समोरचा फोटो, मागचा फोटो. नेक्स्ट.
बीमा उनको दे दीजिए. हाँ NRLM ID. हाँ केडर श्रेणी भूमिका जॉईनिंग डेट है ना आणि काम सोडण्याची तारीख. हम्म. ते आपण केडरनी जर असेल केडर किंवा त्या याच्यामधलं सदस्य असेल तर ज्यावेळेस गट सोडून जाईल त्यावेळेची तारीख टाकायची तिथे आणि सेव्ह करायचं. नेक्स्ट. आगे आ जाओ. विम्याचे प्रकार त्याच्यामध्ये विमा आपण जीवन ज्योती विमा, परत सुरक्षा विमा, श्रमयोगी, अटल पेन्शन, इतर बाकी इतर योजना असतात तर त्याचा आपण लाभ कमीच घेतो पण ह्या आपल्या गोष्टी अभियानामध्ये आहेतच. नेक्स्ट. आय डी अन्य आय डी म्हणजे आपले या अभियान ID यहाँ पे आ जाओ. अन्य आय डीमध्ये आपले अभियान NRLM आणि आय डीचा नंबर आपल्या NRC बोर्ड. प्रोफाइल कंप्लीट हो गए. हां खाली स्वागत करो जी. ही सर्व माहिती भरून पूर्ण झाली की आपली एका सदस्याची प्रोफाईल ही पूर्ण होते. त्याच्यानंतर आपण पुढच्या सदस्याची प्रोफाईल भरायला सुरुवात करायची आहे. असे आपली पूर्ण जर 13 मेंबर असतील तर 13 मेंबरची प्रोफाईल पूर्ण झाली की आपला तो गट पूर्ण होणार आहे. थँक्यू. स्वागत. स्वागत. वेरी गुड. शाबाश.